आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवणारी अत्यंत सुन्न करणारी बातमी आहे। अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाला लागलेल्या आगीत निष्पाप बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन भीषण स्फोट झाला। क्षणार्धात संपूर्ण वॉर्डात धुराचे लोट पसरले आणि या आगीत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। ही आग इतकी भीषण होती की नवजात बालकांच्या कक्षात असलेले एसी आणि इतर वस्तूही जळून खाक झाल्यात। व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। अमरावतीमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता नंदकिशोर राऊत यांनी एक मोठा आरोप केलाय। सरकारी रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर वापरल्याचा आरोप त्यांनी केला किंवा रुग्णालयात वापरलेलं वायरिंगही अतिशय कमी दर्जाचं होतं, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं ही घटना घडली असावी असा दावा राऊत यांनी केलाय। या घटनेची सर्वप्रथम चौकशी व्हायला पाहिजे, कारण याच्यामध्ये काही इलेक्ट्रिकलचं ओव्हरलोड झालं होतं का, तसेच व्हेंटिलेटर हे चांगल्या क्वालिटीचे खरेदी केले गेले होते की नाही। नंतर तुमचं रात्रीला स्टाफ जो ड्युटीवर होता तो जागरूक होता की नाही, कारण घटना घडली तेव्हा ताबडतोब जर जागृत असतील तर ते मुलाबाळांना, त्या छोट्या छोट्या बालकांना शिफ्ट करू शकले असते, ते एवढे डेथ न होता कमी झाले असते असं मला वाटतं। त्याची सगळी चौकशी डिटेल झाल्यावरच आपल्याला कळेल। आणि इरविन डफरीन आम्ही अनेक दिवसापासून मागतो आहे, याचा आम्ही करार करून शासनाकडे सादर केला आहे, पण सार्वजनिक आरोग्य विभागाचे ते डॉक्टर्स काही सहाय्य करून देत नाहीत। त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करण्यासाठी देखील बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहे। यासाठी मी आपल्या अमरावती शहरातील सगळ्या राजकीय लोकांना पण कल्पना दिलेली आहे।